पनवेल महानगरपालिका हद्दीतील कामोठे आणि खारघर नंतर आता कळंबोलीतही पाणी प्रश्नावर नागरिक आणि भाजप पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहेत। सिडकोकडून पुरवठा सुरळीत न झाल्यास संतापाचे वातावरण आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत। त्यामुळे सिडको प्रशासनाने तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करून नागरिकांचा पाणी प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आंदोलनातून जोरदारपणे करण्यात आली। कळंबोली परिसरातील पाण्याचा प्रश्न चिघळला असून ऐन सणासुदीच्या काळातही पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सिडको कार्यालयावर धडक देत धरणे आंदोलन करण्यात आले। नागरिकांच्या व्यथा सिडको प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। गेल्या अनेक दिवसांपासून कळंबोलीमध्ये गंभीर पाणी टंचाई निर्माण झाली असून सणासुदीच्या काळातही नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे। सिडकोकडून नियमित पाणी पुरवठा न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण आहे। या असंतोषाचा उद्रेक होऊ नये म्हणून सिडकोने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली। धरणे आंदोलनादरम्यान अमर पाटील यांनी सिडको प्रशासनाला इशारा देताना सांगितले की येणाऱ्या सोमवारपर्यंत कळंबोलीतील पाण्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास आम्ही सिडको अधिकाऱ्यांना बांगड्या आणि साडी भेट देऊन निष्क्रियतेचा निषेध करू। त्यांच्या या इशाऱ्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। या आंदोलनात नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला। अखेर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी भाजप प्रतिनिधींसोबत चर्चा करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले। त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। मात्र ठरलेल्या मुदतीत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास याहून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपने दिला आहे। या आंदोलनात भाजपचे जिल्हा चिटणीस रवी पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, रवी भगत, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, सरचिटणीस दिलीप बिष्ट, महिला मोर्चा अध्यक्षा मोनिका महानवर, महिला मोर्चा सरचिटणीस सरस्वती कथारा, माजी जिल्हा सहकार सेल अध्यक्ष अशोक मोटे, उपाध्यक्ष मनोरंजन सिंह, सचिव विलास किते, निलेश भोईर, केशव यादव, अमल ठाकूर, दर्शन पाटील, प्रभाग अध्यक्ष राम महानवर, प्रकाश शेलार, घनश्याम शर्मा, दुर्गा साहनी, अपर्णा सरोज, युवा मोर्चा अध्यक्ष गौरव नाईक, सरचिटणीस निशांत गिल तसेच विष्णू गायकवाड, संजीत सिंह, मनीष तिवारी, राम पांडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज भारतीय जनता पार्टीचं जर बघायचं झालं तर आम्ही कोणतेही जरी शासनामध्ये सत्तेमध्ये जरी असलो परंतु जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावर आंदोलन असेल किंवा शासनाची पूर्ण जे आपले कोणत्याही समस्या असेल त्यावेळेला भारतीय जनता पार्टी नेहमीच अग्रेसर असते। कारण की आम्हाला सांगितलेलंच आहे ज्या ठिकाणी आपल्याला न्याय भेटत नाही त्या ठिकाणी आम्ही अन्यायाविरुद्ध नक्कीच सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पेटून उठत असतात। आज आपण बघतोय की कळंबोली शहरामध्ये गेली 7 ते 8 दिवसापासून पाण्याचा जो शॉर्टेज आहे आणि पूर्ण प्रत्येक सेक्टरमध्ये हा विषय आज पेटून उठलेला आहे आणि सर्व दिवाळीच्या ऐन सणामध्ये सर्व आपल्या माता भगिनींना त्याचा नाग त्रास सहन करावा लागत आहे। त्याच्यामुळे आज सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी यांनी विचार केला की आपल्याला आपल्या सत्तेचा विचार न करता जनतेसोबत ठामपणे उभे राहून आज आपल्याला त्या न्याय मिळवून देण्याची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे आज सिडकोवरती आम्हाला धरणे आंदोलन करण्याची आज वेळ आज आली। त्यामुळे आज आम्ही त्यांच्याकडे लेखी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे जर उद्यापर्यंत पाणी सुरळीत झालं नाही तर त्यांनी सांगितलेलं आहे की जे त्यांच्यावरती सोमवारी जी परिस्थिती येईल त्याला त्यांनी सामोरे जायचं आहे। आमची भूमिका असणार आहे उद्यापर्यंत पाणी जर सुरळीत झालं नाही तर त्यांना सर्व माझ्या सर्व माता भगिनी आहेत त्यांना साड्या आणि बांगड्या घातल्याशिवाय त्यांना आम्ही शांत बसणार नाही।